मित्रांनो, ऊस लागवडीचा तुम्ही विचार करताय. आता ऊस लागवडीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला अनेक साऱ्या व्हरायटी बघायला मिळतात. त्यामध्ये 86-032 असू दे, 265 आहे, 92-005 आहे, 18-121 आहे, 10,001 अशा आपल्याला व्हरायटी बघायला मिळतात. त्याचबरोबर आता जर पाहिलं आपल्याला तर काय क्विक जर आपल्याला पैसा मिळवायचा असेल तर आपण कोणत्या व्हरायटीची निवड करू शकतो. तर सध्या जर आपण पाहिलं तर 10,001 ची मित्रांनो सर्वत्र आता लागवड केली जात आहे. परंतु जर त्याच तोडीची आपल्याला जर व्हरायटी मित्रांनो पाहिजे असेल तर आपण कोणत्या व्हरायटीची लागवड करू शकतो. तर इथं जर आपण पाहिलं तर ही कोणती व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. तर जुनी आपली जे पूर्व शेतकरी आपली जी लागवड करत होते ते देशी ऊस, तर गुराळासाठी असू दे, त्याचबरोबर सोनतेसाठी ह्या ऊसाचा वापर केला जायचा. पहिलं जर पूर्वी जर पाहिलं तर फार प्रमाणात कारखान्याच्या या ठिकाणी सुविधा नव्हती, त्यावेळेला ह्या ऊसाचा मित्रांनो वापर केला जायचा. तर ह्याच ऊसाची लागवड केली जायचं. तर हे पाहू शकता, हा देशी ऊस आपल्याला पाहायला मिळतो. ह्याचे जर आपण विचार केला तर सर्वसाधारण जर ॲव्हरेज आपण पाहिलं तर सर्वसाधारण 12 महिन्यामध्ये ह्याचा ॲव्हरेज आहे ते 2 टनाच्या पुढे आपल्याला ॲव्हरेज पाहायला मिळतं 12 महिन्यामध्ये. पूर्वी का माणसं लागवड करत होते तर ह्याचा आपल्याला ॲव्हरेज पाहायला मिळतं. त्याचबरोबर शेणखतावरती येणारा हा थोडक्यात हा ऊस आहे. सेंद्रिय पद्धतीने आपण ह्याची लागवड मित्रांनो करू शकतो. अशा पद्धतीचा हा ऊस आपल्याला बघायला मिळतो. आणि ॲव्हरेजचं तुम्हाला सांगितलंय 2 टन, 1.5 टनाच्या पुढेच आपल्याला ॲव्हरेज बघायला मिळतं. कमीत कमी 1.5 टन. तुम्ही खत घालण्यावरती देखील डिपेंड आहे. जर तुम्ही शेणखत असू दे, कोंबडी खत आहे, अशा प्रकारचा जर तुम्ही खताचा वापर केला, जो बेसळ डोस तुम्ही रासायनिक खताचा देणार आहे तो जर योग्य प्रमाणात दिला, आळवणी वगैरे घातली, जर स्प्रे केले 1-2 तर व्यवस्थित ऊस पाहायला मिळणार आहे. आता जर इथं पाहिला तुम्ही हा ऊस किती महिन्याचा आपल्याला पाहायला मिळतो तर हा जो ऊस आहे तो सर्वसाधारण 8 ते 9 महिन्याचा आपल्याला मित्रांनो ऊस पाहायला मिळतो. आणि सध्या जर पाहिलं तर ह्याची जर कांड्या जर आपण मोजल्या तर सर्वसाधारण ह्या आपल्याला 30 कांड्याच्या पुढे आपल्याला मित्रांनो हा ऊस पाहायला मिळतो. कमीत कमी 25 कांड्या तर पाहायलाच मिळतात. हे पाहू शकता. फक्त काय आहे तर हे जे आपल्याला पेरं पाहायला मिळतात हे पेरे आपल्याला थोडेसे छोटे पाहायला मिळतात. परंतु जर जाडी पाहिली तर इथं पाहू शकता जाडी आपल्याला जास्त प्रमाणात तिची पाहायला मिळते. आणि काय तर दुसरा तोटा एक आपल्याला काय पाहायला मिळतो तर हा ऊस मित्रांनो पडला जातो. का तर ह्याचं वेट जास्त असल्यामुळे हा ऊस मित्रांनो पडत असतो. जर तुम्ही अंतर किती अंतरावरती लागवड करू शकता, जर तुमचं खताचं नियोजन योग्य असेल, तर तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन योग्य करणार असाल, योग्य पद्धतीने जर करणार असाल तर तुम्ही 5 फुटावरती सरी सोडून लागवड करू शकता. कमीत कमी 4.5 फुटावरती तुम्ही लागवड ह्याची केली पाहिजे आहे. तर तुम्ही 5 फुटावरती केली तर देखील व्यवस्थित ऊस येणार आहे. ही जी आपण लागवड केली आहे ही 4.5 फुटावरती मित्रांनो ही लागवड केली आहे. आणि ह्याचा जर पाणी व्यवस्थापनाचा आपण विचार केला तर ड्रिप लाईनचा वापर केला आहे. 16 mm ची लॅटरलला मित्रांनो आपण वापरलेलं आहे. त्याचबरोबर 1 ते 2 पाणी आपण याला पाटाने देखील येतो पूर्णतः. आणि सेंद्रियवरती पूर्णतः आपण हा मित्रांनो हा ऊस आणलेला आहे. सर्वसाधारण आपण सुरुवातीला लागवड करताना काय केलं होतं तर मित्रांनो खोलवर नांगरण करून घेतली. त्याचबरोबर केल्यानंतर काय केलं आपण शेणखत टाकलेलं आहे, कोंबडी खत टाकलेलं आहे, नंतर रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत वगैरे करून घेतलेलं आहे. नंतर आपण 4.5 फुटाची सरी सोडली आणि सरीमध्ये आपण मित्रांनो ही लागवड केलं. जर आपण सध्या जर याचा रेट पाहिला तर आपण सध्या पाहिलं तर हा 10 रुपये किलोनं रसवंतीसाठी मित्रांनो किंवा गुराळासाठी जात असतो. कारण देशी प्युअर जर आपल्याला गुळ पाहिजे असेल किंवा काकवी वगैरे बराच आपल्याला काही लोकांना छंद असतो की देशी पाहिजे, प्युअर देशी पाहिजे, तर हे जर विचार केला तर आपल्याला 10 रुपये किलोनं मित्रांनो हा ऊस मित्रांनो जात असतो. आणि सर्वसाधारण जर आपण ह्याचा बियाणासाठी तुम्ही लागवड करणार जर विचार केला तर सर्वसाधारण बियाणासाठी आपण हे 15,000 रुपये गुंठ्याप्रमाणे विकू शकतो कमीत कमी. तर तुम्ही जास्त देखील रेट लावू शकता. आता जर इथं पाहिलं तर हा 1 एकराचा आपण प्लॉट मित्रांनो लावलेला आहे. आणि ही जी लागवड आहे आपण काय केलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो ही लागवड केली होती. सध्या तुम्ही स्थिती पाहू शकता कशा पद्धतीने आपल्याला ऊस मित्रांनो पाहायला मिळतात. तर सांगितल्याप्रमाणे जर आपण कांड्या पाहिलं तर किती पेऱ्या आपल्याला पाहायला मिळतात तर हे पाहू शकता. इथं जर मोजायचं म्हणलं आपण तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि ही वाड्यातली 31 आपल्याला 30 कांड्यावरती आता आपल्याला ऊस पाहायला मिळतो. आता जर पाहिलं आपण तर सर्वसाधारण सांगितलं 8 ते 9 महिने झालेत. 9 महिन्यामध्ये आपल्याला 30 कांड्यावरती ऊस पाहायला मिळतो. इतर जर व्हरायटी आपण पाहिली तर कोणत्याही व्हरायटीला तुम्हाला एवढ्या कांड्या पाहायला मिळणार नाही. त्याचबरोबर एवढी जी जाड आहे ती देखील पाहायला मिळणार आणि अतिशय मऊ ऊस आपल्याला पाहायला मिळतो. कारखाना मित्रांनो जर विचार केला तर आरामशीर हा आपला ऊस घेऊन जाऊ शकतो. परंतु जर कारखान्यापेक्षा आपण इतर गुराळ वगैरे अशा ठिकाणी आपण हा विकू शकतो. आणि बियाणासाठी देखील आपण देऊ शकतो. रेट तुम्हाला सांगितलेला आहे 15,000 रुपये, 10 ते 15,000 रुपये गुंठा आपल्याला ऊस मिळू शकतो. त्याचबरोबर आपण 10 रुपये किलो प्रमाणे विकू देखील शकतो अशा प्रकारे. जर तुम्हाला हे बियाणं जर हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तुम्ही नंबरवरती कॉल करू शकता आणि हे बियाणं तुम्ही मित्रांनो मागू शकता किंवा तुम्हाला हे बियाणं मिळू शकतं. तर मित्रांनो पत्ता वगैरे सर्व काही आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही हे ऊस मागू शकता. तर कशी वाटली इन्फॉर्मेशन जरूर सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर ही लागवड करायची असेल तर मित्रांनो सर्वसाधारण तुम्ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये ही लागवड करू शकता. त्यावेळेला काय होणार आहे तर जानेवारी ते जानेवारी 1 वर्षामध्ये हा आपला ऊस जाणार आहे. तर असं तुम्ही नियोजन करू शकता. कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा. व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.